उद्या असे असणारे जे सकाळी आहे तर त्या ठिकाणी आपण आज असणारे जे कीर्तनाची सेवा घेतलेली आहोत. तर हनुमंताच्या जन्मोत्सवानिमित्त जसं आपणाला पांडुरंगाला बुद्धी देईल व हनुमंतरायाने बुद्धी देईल तसं आपण सांगण्याचा भावार्थ या अभंगाचा सांगण्याचा प्रयत्न करीत आहोत. तर हे मुनेगाव हनुमान मंदिर आपल्याला असणारा पूर्ण तालुका जिल्हा पुणे मुंबई पार हैदराबाद हे सर्वीकडे प्रसिद्ध झालेलं आहे. मला तर हनुमान मुनेगाव मंदिर हे 3 शिवामध्ये यामध्ये खुतमापूर हानेगाव कामाजीवाडी. तर सुरुवातीला कंटिन्यू 10 वर्ष पौर्णिमा महाराज हानेगावकर यांच्या इथं दर अमावस्या पौर्णिमा दर शनिवार मी सकाळी आले की संध्याकाळी जायचं. 10 वर्ष सेवा झाली आहे म्हणून. आमचे गजानन महाराज ठाकूर इथं कंटिन्यू येत होते म्हणून. सकाळी 10ला यायचं आणि इथं सेवा करायचं. पुन्हा संध्याकाळी 5 वाजता इथे मंदिर धुवायचं. महाराज हानेगावला जायचं आम्ही वाडीला जायचं. तर असा जागृत असा असणारा जे हनुमान आहे तर याचं वर्णन कितीही केलं तरी कमीच आहे म्हणलं. कारण या हनुमंतरायानं नवसाला पावणारा हनुमान आहे मुनेगाव हनुमान. तर ह्या हनुमंतरायाच्या दर्शनासाठी व नवसासाठी आपल्या हे जवळ मंदिर आहे ह्याचे आपल्याला काही जास्त असणारं ज्या काही लोकांना महत्व कळत नाही. पण असणारं ज्या ठिकाणी बाहेर दूर गावून ह्या हनुमंताच्या मंदिराला असणारं एवढं महत्व आहे एवढं हे नवसाला पावणार आहे अनेक भक्ताला माहित आहे म्हणलं. तर उद्या असणार या ठिकाणी सकाळी 6 पासून संध्याकाळी 8 पर्यंत कमीत कमी हे भोतालचे खेड्यातून संपूर्ण लोकांना असणारं जे कमीत कमी अंदाजे 10,000 तरी लोक असणार या ठिकाणी ह्या प्रसादाला येतात दर्शनाला येतात म्हणलं. तर असं असणारं जे हनुमंतरायाच्या ठिकाणी या ठिकाणी आपण सेवा घेतलेल्या आहोत. म्हणून सांगितलेलं आहे की भगवंताची भक्ती करायला कीर्तन करायला भजन करायला पूजन करायला मानवाची गरज नाही म्हणलं. जसं आहे तसं करा म्हणून सांगितलेलं आहे. म्हणून या ठिकाणी आपण काही लोकसंख्या कमी असल्यामुळं कीर्तनाची सेवा करू नये असं काही नाही म्हणलं. कारण उजेडात होते पुण्य अंधारात पाप ज्यांच्या त्यांच्या हाती आहे कर्तव्याची माप. हे भगवंताची सेवा प्रत्यक्ष असणार या ठिकाणी जेथे तुझ्या कीर्तनाचा घोष जळती पापे पळती दोष. ज्या ठिकाणी कीर्तनाचा घोष आहे पाप जळत जातात आणि दोष असणारे पळून जातात. म्हणून त्या ठिकाणी आपल्या हनुमंतरायाच्या ठिकाणी घंट्याची सेवा आपण त्या ठिकाणी घेतलेलं आहोत. थोडं सुरुवातीला हनुमंतरायाविषयी आपण थोडं परिचय करून देणार आहोत. तर कारण आपल्या असणारं हे कीर्तन आजचं जे आहे ते आपल्याला सत्य गणेश YouTube चॅनलवर जाणार आहे. त्यामुळं सर्वाला आपण इथं लोकसंख्या कमी जर असलो तर उद्या कमीत कमी एक YouTube चॅनलवर टाकल्यावर असणार जे त्या हजारो लोकांपर्यंत पोहोचणार आहे म्हटलं. कालावधीनं 100 200 300. म्हणून त्या ठिकाणी बाहेरल्या लोकांना सुद्धा हनुमान मंदिर काय आहे त्या हनुमान मंदिर असणारं जे हनुमान मुनेगाव मंदिर तालुका देगलूर जिल्हा नांदेड त्या ठिकाणी आहे म्हणलं. म्हणून त्या ठिकाणी त्या हनुमान मंदिराला असणार जे सुरुवातीला असणार या ठिकाणी आम्ही 10 वर्ष इथं सेवेला आलेलो होतो म्हणलं. पौर्णिमा महाराज असणारे सेवा करणारे होते आणि या ठिकाणी पूर्ण पत्रच होते म्हटलं. तेव्हा असणार जे आम्ही या ठिकाणी सभा मंडपसाठी आम्ही प्रयत्न केलो म्हणलं. आणि आमचे हानेगावचे ॲडव्होकेट प्रीतम बाळासाहेब देशमुख यांच्या सहकार्यानं व आमच्या खुतमापूर हानेगाव असणाऱ्या ज्या ठिकाणी कामाजीवाडी या सर्वांच्या सहकार्यानं आमदार जितेश साहेब अंतापूरकर यांच्या निधीमधून 8 लाखाचा निधी आमच्या मंदिराला दिलेले आहेत. आणि आमच्या गावचे सरपंच विमलबाई दिगंबर बिरादार व आमचे असणारे गुत्तेदार राजू कोळनुरे रमतापूरकर हे 2 आम्हाला असे सापडलेले आहेत की 1 रुपयाची टक्केवारी न घेता सुद्धा निष्काम काम केलेले आहेत. म्हणून या ठिकाणी एवढं भव्य 8 लाखामध्ये असणारं या ठिकाणी मंदिर असं असणारं जे सभा मंडपाची निर्मिती झालेली आहे. कारण त्याचे आम्ही कोटी कोटी आभारी आहोत म्हणून. तेव्हा त्या आमच्या सरपंचांना मी सांगितलं कामाजीवाडीच्या
तो गुत्तेदार राजू कोळुरे रमतापूरकर सांगितलं आम्हाला की महाराज आम्हाला देवाच्या मध्ये टक्केवारी खाण्यासाठी खूप काम आहेत म्हणलं, पण एका रानामध्ये असणाऱ्या ठिकाणी मंदिर आहे, 8 लाखाची निधी या ठिकाणी दिलं, सरपंचानं टक्केवारी घेतलं, गुत्तेदारानं टक्केवारी घेतलं, तरी कामच काय होणार आहे, आम्हाला देवाच्या कामामध्ये टक्केवारी नको. म्हणून त्या गुत्तेदारांना व कामाजीवाडीच्या सरपंचानं निष्कामपणाने सहकार्य केल्यामुळं 8 लाख रुपयाचा निधी प्राप्त झालेला आहे. कारण असं असणार या ठिकाणी आता शेवटी एक रस्त्याचं काम राहिलेलं आहे, अजून आम्ही प्रश्न पुढे मांडणार आहोत. म्हणलं जितेश साहेब अंतापूरकर साहेब यांनी सुद्धा इथं आलेले होते. म्हणलं ते कामाचं असणार, त्याच्या हस्ते असणार, पुन्हा इथे कामाचं त्याच्या हस्तेच कामाचं शुभारंभ झालं. पुन्हा काम कंप्लीट झाल्यानंतर पुन्हा त्यांनी येऊन असणार जे नारळ फोडून गेले. म्हणलं कामाला पाहून आनंदी झाले. आम्ही सर्वजण पौर्णिमा महाराज आम्ही व गावचे आमच्या कामाजीवाडीचे सरपंचांना प्रश्न मांडलं की साहेब या ठिकाणी रोडची गरज आहे. त्याने सांगितलं की रोड बी देऊ, पण अजून आम्ही रोडसाठी प्रयत्न करणार आहोत. म्हणलं तर हे बजरंगबलीची कृपा आहे. म्हणलं हे मुनेगावच्या हनुमानचा परिचय झालं. तर आता आपण असणार कीर्तनाला सुरुवात करू की असणारं जे हनुमंत रायानं